12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण केमिकल कायनेटिक्स हा नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत। त्या केमिकल कायनेटिक्समध्ये काय आहे, कुणाला म्हणतात केमिकल कायनेटिक्स? बघा, केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय? इट इज द ब्रँच ऑफ सायन्स। म्हणजे हे काही निव्वळ केमिस्ट्रीलाच लागू होते अशी बाब नाही, फिजिक्समध्ये बी वापरली जाते। इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of rate of reaction। रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे एखादी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी। रात्री दुधामध्ये विरजण टाकल्यानंतर सकाळी त्याचं दही होतंय, दुधापासून दही होण्यासाठी लागणारा कालावधी हा 8 ते 12 तास असतो। किती असतो? तर त्या रिॲक्शनचा रेट सांगला लागतो। केमिकल कायनेटिक्स सांगला लागतो। तुम्ही फळं तुम्ही शेतातून आणलेला आहात, घरामध्ये पालापाचोळ्यामध्ये त्याला पिकवायला ठेवलेला आहात, 8 दिवसात पिकतात, तर ते 8 दिवस सांगला लागतो म्हणजे तुम्ही त्याचं केमिकल कायनेटिक्स सांगला लागतो। तेच फळं जर तुम्ही अँथ्रासिन पावडर टाकून ठेवलात तर 1 दिवसात पिकतात। म्हणजे एखादी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे केमिकल कायनेटिक्स। परत अजून त्याच्यात फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन, कोणते कोणते फॅक्टर रेट ऑफ रिॲक्शनला अफेक्ट करतात? जनरली आंबे फळं 8 दिवसात पिकतात, पण अँथ्रासिन पावडर टाकल्यावर 1 दिवसात पिकतात का नाही? मग त्या ठिकाणी कोणता फॅक्टर कामाला आला? तो पावडर, जो की कॅटलिस्ट म्हणून काम करतो, बरोबर? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन आणि मेकॅनिझम बाय विच रिॲक्शन प्रोसीड। 3 गोष्टी कोणत्या कोणत्या सांगा? इट इज द ब्रँच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ, नंबर 3 भाग आहेत केमिकल कायनेटिक्स मध्ये। पहिला भाग स्टडी द रेट ऑफ रिॲक्शन, ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी, लागणारा वेळ, लागणारी स्पीड सांगणे। नंबर 2 फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन, ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी कोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते। आणि तिसरा आहे मेकॅनिझम बाय विच रिॲक्शन प्रोसीड, कोणत्या मेकॅनिझमनं रिॲक्शन पुढे जाते, या गोष्टीला म्हणायचं केमिकल कायनेटिक्स। ऐका, आता मी पूर्ण डेफिनेशन सांगतो। इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, comma factors affecting rate of reaction and mechanism by which, ज्याच्यामुळं रिॲक्शन प्रोसीड, काय? मेकॅनिझम बाय विच रिॲक्शन प्रोसीड इज नोन ॲज केमिकल कायनेटिक्स। केमिकल कायनेटिक्स हे रिसर्च मध्ये खूप महत्वाचं आहे। जिथं रिसर्च होतो, संशोधन होतंय, केमिस्ट्री, फिजिक्स या भागामध्ये, बायोलॉजीमध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीचा रिसर्च करायचा आहे। प्रत्येक कंपनीमध्ये एक R&D डिपार्टमेंट असते। कोणतं डिपार्टमेंट? R&D डिपार्टमेंट। कुठली बी कंपनी, साधं खत बनवायची कंपनी राहू द्या, तोंडाला लावायचं पावडर बनवायची कंपनी राहू द्या, टूथपेस्ट बनवायची कंपनी राहू द्या, काही असू द्या,
त्या प्रत्येक कंपनीमध्ये एक डिपार्टमेंट असतंय, त्याला म्हणतात R&D डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. बरोबर आहे? कोणतं? रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. त्यांनी काय करतात? आता समजा हे ट्रायमेक्स पेन बनवणारी कंपनी आहे रेनॉल्डची. बरोबर आहे? त्यांनी का करतात? म्हणजे ह्याच्यावर संशोधन करून, बघा आपण कुठली बी वस्तू असेल, काही कालांतरानं 4-6 महिन्यानं थोडंसं त्याचं काहीतरी कलर तर बदलतंय, आकार तर बदलतंय. बरोबर आहे? कोलगेट असेल, क्लोजअप असेल, काही असू द्या वस्तू, एखादी मोबाईल असेल. आता समजा एखादा मोबाईल आहे, Vivo 7 आहे समजा, थोड्या दिवसानं Vivo 7 प्लस येते. प्लस म्हणजे काय? त्यांनी का करतात ते R&D डिपार्टमेंट? हे प्रोडक्ट काढला, समजा उदाहरण Vivo 7 मोबाईल निघाल्यानंतर त्याच्यात अभ्यास करतात, त्याचा फीडबॅक घेतात आणि त्याच्यात मग लोकांनी रिव्ह्यू दिलेले असतात की बाबा हे चांगलं आहे, हे वाईट आहे. एखाद्यानं सांगितलं की बाबा हे स्पीडच नाही ह्या मोबाईलला, मग त्यांनी का करतात? त्या गोष्टीवर अभ्यास करतात आणि पुढलं प्रोडक्ट काढताना ती गोष्ट दुरुस्त करतात आणि त्यालाच नाव दिलं जातंय प्लस. आता ही झाली गोष्ट सर्वसाधारण मार्केटची. कायनेटिक्स काय करतंय? बाबा एखादी गोळी आहे, बनवायला किती वेळ लागतो? सर्वसाधारणपणे 6 तास लागतात. बरोबर आहे? त्याच्यामध्ये मग 6 तासापेक्षा कमी वेळात काही होईल का? जसं मी म्हणलं, आंबे किती दिवसात पिकणार आहेत? 8 दिवसात. अँथ्रासिन पावडर टाकले की 1 दिवसात. म्हणजे त्या रिॲक्शनची स्पीड कमी करायचं काम केलं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही केमिकल, जरी धडा तुमच्यासाठी अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून लहान आहे, परंतु धड्याचं ओव्हरऑल इम्पॉर्टन्स खूप मोठा आहे. म्हणून त्या केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन काय होते सांगा? इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of rate of a reaction, comma, factors affecting the rate of a reaction and mechanism by which reaction proceed is known as chemical kinetics. Yes? Yeah. It is the branch of a science which deals with the study of rate of a reaction, comma, factors affecting rate of a reaction and mechanism by which reaction proceed is known as chemical kinetics. Chemical kinetics
हेडिंग टाका रेट ऑफ रिॲक्शन. मग त्या डेफिनेशन मध्ये एक शब्द आहे कोणता, म्हणजे काय नेमकं रेट ऑफ रिॲक्शन. बघा मी थोडं हे आता जे मी बोर्डावर लिहिणार आहे त्याचे त्या प्रकारावर मॅक्झिमम वेळेस एंट्रन्सला नीट असेल, जेई असेल किंवा महाराष्ट्र सीईटी असेल, बऱ्याच पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. काय क्वेश्चन होता बघा. अगोदर जनरल ए गिव्ज रेज टू बी, म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये मला सांगा रिॲक्टंट काय आहे आणि प्रोडक्ट काय आहे. रेट ऑफ रिॲक्शन बरोबर मायनस रिॲक्टंटचं लिहायचं असेल तर मायनस लिहायचं. कुणाचं, रिॲक्टंट. डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बाय डी टी. एक मिनिट हा. मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चौकटी कंसात लिहिण्यामागचं कारण काय. केमिस्ट्रीमध्येच दोन अर्थ आहेत त्याचे. जर आपण अल्डिहाइड कीटोन्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, अल्कोहोल, फिनॉल इतर या चॅप्टरमध्ये गेलो आणि चौकटी कंसात लिहिले म्हणजे अनस्टेबल असते. का असते. आणि त्याच केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सोल्युशन, कायनेटिक्स या चॅप्टरमध्ये आलो की कॉन्सन्ट्रेशन असा अर्थ होतो. काय होतं, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू प्लस प्रोडक्ट म्हणलं की त्याचं प्लस लिहायचं. काय सांगा, डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी. कळालं. अजून एक बघा, हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं सांगा बरं आता रेट ऑफ रिॲक्शन का लिहू. सांगा किती येतील रेट ऑफ रिॲक्शन. इथं वरी 2 आले, आता इथं किती येतील 4. सांगा रिॲक्टंटचे. मायनस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू मायनस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू प्लस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू प्लस. कळालं. हा समजला. तिसरं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बघा आता मी का लिहिलेलं एक्झाम्पल आहे, त्याच्यात तुमची सगळीच आयडिया क्लिअर होणार आहे. 2a प्लस 3b गिव्ज रेज टू 2c. आतापर्यंत वरल्या एक्झाम्पल मध्ये मोल काहीच नव्हता, म्हणजे काय होतं 1 होतं. आता या ए चा मोल काय, बी चा मोल काय आणि सी चा मोल काय, त्याची लिहिण्याची पद्धत बघा. रेट ऑफ रिॲक्शन बरोबर मायनस का बरं अगोदर सांगा. रिॲक्टंटचं लिहिणार आहोत म्हणून. मोल किती आहे त्याला रेसिप्रोकल करा, उलट 1/2 बरोबर. मग आता ते पुढलं सांगा. एचं काय सांगा, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इज इक्वल टू सांगा. आता अजून मायनसच का बरं मायनस सांगा. हा रिॲक्टंट मोल किती आहे 3 आहे. का करू रेसिप्रोकल व्यस्त 1/3 डी ऑफ बी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू प्लस का बरं आता सांगा. हा प्रोडक्ट आहे म्हणून. आणि मी त्याला 1/2 का बरं करला सांगा. त्याचा मोल किती आहे 2 म्हणून त्याचं रेसिप्रोकल केलो.
d/c डिवायडेड बाय dt. हे ज्याला कळालं त्याला सगळं कळालं. मी काय सांगलेलं लक्षात आलं का तुम्हाला? हे भाग म्हणजे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा. आता बघा, हे दोन जनरल रिॲक्शन, हे तिन्ही बी जनरल आहेत आणि हे एक्झाम्पल आहे. आता हे ज्याला कळालं त्याला सगळं कळालं. आता बघा, रेट ऑफ रिॲक्शन बरोबर, मला अगोदर मायनस लिहा वाटलं का, रिॲक्टंट 1/2 लिहा वाटलं, त्या मोलचं रेसिप्रोकल डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोण आहे, N2O5 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू आता प्लस 1/4 d ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू प्लस, इथं काही बी रेसिप्रोकल का बरं घेण्यात गेला हो मी, कारण तिथं मोल 1 आहे, 1चं रेसिप्रोकल 1च येते. आलं का लक्षात? ते हे रेट आपली, एक मिनिट अजून एखादं एक्झाम्पल आहे का बघू. हाँ, N2 plus 3H2 gives raise to 2NH3. सांगा, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस रेसिप्रोकल काही लिहिना गेला आम्ही का बरं, 1 आहे तिथं, मग काय सांगा, डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू, परत मी मायनसच घेणार का बरं, मायनसच अजून एक रिॲक्टंट आहे, पण ते लिहिण्याच्या अगोदर मी 1/3 लिहिणार का बरं, मोलचं रेसिप्रोकल डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू प्लस, आता का बरं प्रोडक्ट आहे 1/2 का बरं, समजलं का सगळ्यांना? आता ह्याची डेफिनेशन काय आहे, हे जे लिहिलेलं आहोत तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे शब्दात हे डेरिव्हेशनच्या भाषेत लिहिता आलं, आणि हे सगळे ह्या चॅप्टरमध्ये छोटा चॅप्टर आहे, डेरिव्हेशन आहेत खूप, आणि ह्या चॅप्टरमध्ये कुठलाही मोठा प्रश्न विचारला जात नाही बोर्डासाठी, बरोबर. ह्याची डेफिनेशन काय बघा, द चेंज, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ, कारण चौकटी कंसात लिहिलेला, कुठे लिहिलेला तुम्ही, चौकटी कंसात, म्हणजे का सांगलेला, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी वन ऑफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट, म्हणजे रिॲक्टंट मध्ये बी लिहिता येते, प्रोडक्ट, एनी वन ऑफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाइम, प्रत्येकाच्या खाली काय लिहिला, dt, बरोबर आहे, पर युनिट टाइम
काय सांगा? द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी वन ऑफ द रिएक्टंट और अ प्रोडक्ट पर युनिट टाइम इज नोन ॲज रेट ऑफ रिॲक्शन. बरोबर. आता मला सांगा, चौकटी कंसात लिहिलेला म्हणजे का सांगलेला त्याला सांगा? मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ. तुम्ही सगळ्या रिॲक्टंटचं बी लिहू शकता, प्रोडक्टचं बी लिहू शकता. आता हे 3 लिहिलाव का नाही तुम्ही, ए बी सी डी, ह्याच्यातलं कुणाचं बी एकाचं जर माहीत झालं तर तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन काढता येते. चौघाचं माहीत राहावं असं काही गरज नाही. म्हणून का म्हणलेलं आपण सांगा? द चेंज इन अ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी वन ऑफ द रिॲक्टंट और प्रोडक्ट. रिॲक्टंट पैकी कुठला बी एक किंवा प्रोडक्ट पैकी कुठला बी एक जर माहीत असेल आपल्याला तर आपण काय काढू शकतो? रेट ऑफ रिॲक्शन. द चेंज इन अ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी वन ऑफ द रिॲक्टंट और अ प्रोडक्ट पर युनिट टाइम इज नोन ॲज रेट ऑफ रिॲक्शन. आणि 3 जनरल रिॲक्शन, 2 एक्झाम्पल. हे लिहायचं कळालं का नाही? आता रिॲक्टंट असलं की का लिहिणार? प्रोडक्ट असलं की, आणि त्याचा मोल असलं की रेसिप्रोकल. आणि त्या रिॲक्टंटला किंवा प्रोडक्टला चौकटी कंसात का लिहायचं? मोलार कॉन्सन्ट्रेशन. खाली dt का बरं म्हणायचं? पर युनिट टाईम. मग तो कोणता टाईम आहे? सेकंद आहे का मिनिट आहे? आता पुढं आपण शिकत गेलो की त्याचे काही प्रॉब्लेम बी आहेत, तेही आपल्याला बघायला मिळतील. कळालं? लिहा. हेडिंग का टाकला? त्याच्यावर क्वेश्चन विचारला कसा जातो ते लिहा. एक्सप्लेन द रेट ऑफ अ रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. खाली हेडिंग टाका उत्तरामध्ये. रेट ऑफ रिॲक्शन अंडरलाइन करून इन्व्हर्टेड कॉमातल्या द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ any one of the reactant or a product per unit time is called rate of a reaction. Inverted comma close करा. खाली लिहा, बोर्डावरले सगळे लिहा. रेडी करा, आपल्याला लगेच पुढे जायचं. बोर्डावरला लिहा सगळा भाग.